आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची। तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा कपडा घ्यायचा आहे, 4 फोल्ड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बाहीची उंची टाकायची आहे। बाहीची उंची इथं 4 आहे, तर इथं 5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। कोणती पण बाही कट करा, 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। 5 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। दंडघेर घ्यायचा आहे, दंडघेर आहे 5 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत। खालच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, खालच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घेतलेली आहे। पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये बघा तुम्ही अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीला आकार देता वेळेस परफेक्ट आला पाहिजे, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला। तुम्ही इथं बघू शकता प्रॉपर पद्धतीने मी इथं बाहीला आकार देऊन घेत आहे। अशा पद्धतीने बाहीला आकार येणं खूप महत्त्वाचं आहे। हलक्या हाताने बाहीला आकार देऊन घेतलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर बाहीचा फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। मोंड्यामधला बाहीचा फिटिंगचा माप आहे 6 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाईसाठी 2 इंच घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सरळ पद्धतीने मार्किंग केलेले रेष ओढून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता खूप सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग करण्याची। अशा पद्धतीनेच तुम्ही बाहीची कटिंग करा, माप व्यवस्थित घ्या। त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला कट करून दाखवते प्रॉपर पद्धतीने। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे। सरळ आणि सोपी पद्धत आहे।